नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास दारणा नदी पुलाजवळ एक थरारक घटना घडली। फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या भारत बेज कंपनीचा कंटेनर क्रमांक MH05 MR 0948 महिंद्रा कंपनीचा माल घेऊन सातपूरहून अहिल्यानगरकडे जात असताना आरोपींनी कंटेनर अडवून दरोडा टाकला। दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली। फिर्यादीकडून खिशातील 5,000 रुपये रोख तसेच ऑनलाईन स्कॅनरद्वारे 54,000 रुपये असा एकूण 59,000 रुपये बळजबरीने काढून घेत आरोपी पळून गेले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर घटनेचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी करंजकर नगर जेल रोड परिसरात फिरताना दिसल्याचे समजले। त्यानुसार पथकाने सापळा रचून करंजकर नगर भागातील बिल्डिंगच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला। पत्र्याच्या शेडमध्ये लपून बसलेल्या संशयितांना चारही बाजूंनी घेराव घालून पकडण्यात आले। त्यामध्ये आरोपी प्रेम वसंत घाटे राहणार अमृत उदय गार्डन गणराज क्लास समोर राजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ जेल रोड नाशिक धीरज वसंत घाटे राहणार वरील पत्ता व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। 9/2025 रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे 4 वाजता दारणा नदीच्या पुलावर 4 ते 5 इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना धारदार हत्याराने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम 5,000 व फोन पेद्वारे 1,000 असे 6,000 रुपये घेऊन तिथून पसार झाले। बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 434/2025 BNS कलम 311 115-2 352 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे पुरुष व 2 आरोपी महिला होत्या। महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते। सदर गुन्ह्यातील मुख्य 3 आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडाविरोधी पथक सदर गुन्ह्यातील 3 आरोपींचा शोध घेत होते। रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील 3 आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले। त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ माननीय DCP क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर व माननीय ACP क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या 2 टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेल रोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो। त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत। त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील 3 आरोपी त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यातील त्यांचे नावे प्रेम वसंत धाटे वय 24 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, 2 नंबर धीरज वसंत धाटे वय 22 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, तिसरा बालविधी संघर्ष बालक असे 3 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही धाडसी कारवाई गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मंगल गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील अडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले व सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या केली।